नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृतास योगा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। तुम्हाला पण पाठीला किंवा मानेला हलकासा बाक आलेला आहे का? तसंच तुम्हालाही वाटतं का की आपण बसल्यानंतर किंवा चालताना किंवा उभं राहताना आपल्या पाठीचा कणा सरळ दिसावा, तसंच आपलं पोश्चर म्हणजे शारीरिक ठेवण ही सरळ दिसावी? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय युजफुल आणि इफेक्टिव्ह असणार आहे। आजकाल मोबाईलचा अतिवापर तसंच बसण्याच्या चालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे बऱ्याच लोकांना मानेला किंवा पाठीला हलकासा बाक आलेला दिसून येतो। तसंच त्यांची शारीरिक ठेवण सुद्धा सरळ आणि ताठ दिसत नाही। त्याच्यामुळे आजची योगासने ही या सगळ्या गोष्टींवर अतिशय प्रभावशाली असणार आहेत। तसंच जर तुमची मान किंवा पाठ दुखत असेल किंवा भरून येत असेल तर ती सुद्धा गायब व्हायला मदत होईल। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसंच बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, जेणेकरून मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल। आणि यापैकी कोणती आसनं तुम्ही घरी करून बघितलीत आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। चला तर मग आसनांना सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण मानेचा आणि खांद्यांचा वॉर्मअप करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला मान एकदा एका बाजूला वळवायची आहे, तसंच दुसऱ्या बाजूला वळवायची आहे, त्याच्यानंतर वर, त्याच्यानंतर खाली आणि गोलाकार पद्धतीने फिरवायची आहे। एका बाजूने एकदा, तसंच दुसऱ्या बाजूने एकदा, अशी या पद्धतीने एका बाजूने तसंच दुसऱ्या बाजूने। त्याच्यानंतर आपल्याला हात असे खांद्यावर ठेवायचे आणि आपल्याला कोपर जुळवून व्यवस्थित हात आपल्याला रोटेट करायचे। एकदा एका डिरेक्शननी आणि नंतर दुसऱ्या डिरेक्शननी असे परत दुसऱ्या डिरेक्शननी फिरवायचे, पुढून मागे। याच्यानंतर आपल्याला हात असे मागे इंटरलॉक करायचे आहेत। असे असे खांदे आपल्याला असे थोडेसे मागे घ्यायचे। हात इंटरलॉक केल्यानंतर आपल्याला हात असे थोडेसे जेवढे शक्य आहे तेवढे वर घ्यायचे आणि आपल्याला वर बघायचंय असं असं। त्याच्यानंतर परत मान खाली, हात खाली। या प्रोसेसमध्ये तुमचे जर हात मागे जॉईंट होत नसतील तर तुम्ही पकडायला एखादा बेल्ट किंवा ओढणी असं घेतलं तरी चालेल। परत बघा, हात इंटरलॉक केले, त्याच्यानंतर हात जेवढे शक्य आहेत तेवढे वरती घ्यायचेत आणि वर बघायचे। इथे 5 ते 10 सेकंद थांबायचे। परत हात खाली घ्यायचेत, मान खाली करायची, परत हात वरती घ्यायचेत, वरती बघायचे, परत मान खाली, हात खाली घ्यायचेत। असं तुम्हाला 10 ते 12 वेळा तरी करायचं आहे। याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला खांदे असे गोलाकार फिरून मागे घ्यायचेत। त्याच्यानंतर आपल्याला हात असे पुढे घ्यायचेत आणि हात आपल्याला फक्त कोपरातून बाजूला न्यायचेत। असे एकदा, परत पुढे घ्यायचेत, परत बाजूला न्यायचेत, परत पुढे घ्यायचेत। कोपर अजिबात हलवायचा नाहीये आपल्याला। बाजूला घ्यायचेत, परत पुढे घ्यायचेत, हात बाजूला घ्यायचेत, परत पुढे घ्यायचेत, हात परत बाजूला घ्यायचेत, परत पुढे घ्यायचेत, हात असे। हे तुम्हाला 10 ते 12 वेळा तरी करायचे आहेत आणि असे 2 ते 3 सेट तरी रोज करायचे आहेत। याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला असं मांडी घालून बसायचंय। जर तुम्हाला पद्मासन घालणं शक्य असेल तर पद्मासन जरूर घाला, कारण त्याच्याने या आसनाचा फायदा तुम्हाला खूप छान मिळणार आहे। पण जर पद्मासन शक्य नसेल तर तुम्ही नॉर्मल मांडी घालून सुद्धा बसू शकता। त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात बाजूला घ्यायचेत आणि दोन्ही हात आपल्याला वरती जोडायचेत डोक्याच्या वरती
आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला आपलं शरीर वरती ओढायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करायचं की कोणतरी आपल्याला वरती खेचत आहे असं इमॅजिन करायचं आणि आपल्याला जेवढं शरीर वरती ओढता येईल तेवढं ओढायचंय. याच्याने बघा तुमचे साईडचे पाठीचे सगळे मसल्स हे ओढले जातात, ताणले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना लवचिकता मिळते खूप चांगली. बघा इथे 20 ते 30 सेकंद तरी थांबायचे. त्याच्यानंतर हात बाहेरच्या बाजूला वळवायचेत आणि हात खाली करायचे. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला असंच मांडी घालून बसायचंय, हात पायावरती ठेवायचेत. त्याच्यानंतर आपल्याला पाठीला हलकासा बाक आणायचा आहे असा आणि त्याच्यानंतर आपल्याला असं छाती पुढे काढून वर बघायचंय असं. परत थोडासा बाक आणायचा आहे, परत वर बघायचंय असं. यामध्ये आपल्याला फक्त पाठीच्या वरच्या भागातूनच आपल्याला आत बाहेर करायचं आहे, पूर्ण कमरेतून नाही वाकला तरी चालेल. असं फक्त पाठीचा वरचा भाग आपल्याला आत घ्यायचा आहे आणि पुढे घ्यायचा आहे असं. पुढे घेताना श्वास घ्यायचा आहे, पाठ आत घेताना श्वास सोडायचा आहे. हे पण आपल्याला 10 ते 12 वेळा तरी करायचं आहे असं. याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचेत असे. त्याच्यानंतर एक पाय आपल्याला दुमडायचा आहे गुडघ्यातून आणि एक हात आपल्याला पाठीमागे ठेवायचा आहे. जो पाय दुमडणार आहे तोच हात मागे ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा हात आपल्याला असं ट्विस्ट करायचंय, वळायचंय आणि ह्या हाताने आपल्याला गुडघा इकडे ढकलायचा प्रयत्न करायचा हा पाय आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला ट्विस्ट करायचंय. यावेळी बघा आपली पाठ सुद्धा ताठ राहिली पाहिजे आणि मग आपल्याला वळायचंय, इकडे ट्विस्ट करायचंय. जर तुमचं पोट जास्त असेल, तुम्हाला असं वळायला जमत नसेल तर तुम्ही ह्या हाताने फक्त असा गुडघा पकडून इकडे वळलात तरी चालेल असं. इथे 10 ते 20 सेकंद थांबायचे. परत सेम आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण करायचंय. पाय दुमडायचा आहे, एक हात पाठीमागे आणि दुसऱ्या हाताने पाय पुश करायचा आहे आणि वळायचे मागे असं. याच्याने आपल्या पाठीच्या कमरेच्या सगळ्या मसल्सना खूप चांगला ट्विस्ट मिळतो आणि ते मसल लवचिक व्हायला मदत होते असं. प्रत्येक बाजूला 10 ते 20 सेकंद असं तुम्ही 3 ते 4 वेळेस तरी करा, तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. याच्यानंतर पुढच्या आसनासाठी आपल्याला दोन्ही हात आणि दोन्ही गुडघ्यावरती यायचंय असं आणि त्याच्यानंतर आपल्याला श्वास सोडत सोडत पाठ वर घ्यायची आहे अशी. त्याच्यानंतर श्वास घेत घेत आपल्याला पाठ आत घ्यायची आणि वर बघायचंय असं. पाठीच्या वरच्या भागातून जेवढी तुम्ही पाठ आत घ्यायचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत पाठ वरती घ्यायची, परत श्वास घेत घेत पाठ आत घ्यायची आहे असं. हेही आपल्याला कमीत कमी 10 ते 12 वेळा तरी करायचंय. याच्याने तुमच्या पाठीच्या मसल्स मध्ये जो ताण असतो तो नाहीसा व्हायला मदत होते. तसंच तुमच्या पाठीचे जे मसल्स असतात स्नायू, त्याची लवचिकता सुद्धा वाढायला खूप मदत होते. आणि या आसनामुळे तुमची कंबरदुखी जरी असेल तर ती सुद्धा नाहीशी व्हायला मदत होते. तर ही होती काही सोपी आणि अतिशय प्रभावशाली अशी आसनं. तर ही आसनं तुम्ही रोज केली तर बघा तुमची शारीरिक ठेवण अतिशय चांगली होईल. तसंच तुमची पाठ, मान दुखी, पाठीला आलेलं बाक सगळं नाहीसं व्हायला मदत होईल. आणि यातली कुठली आसनं तुम्ही करून बघितलीत आणि त्या आसनाचा तुम्हाला काय फायदा झाला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.